उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंवर महत्त्वाची जबाबदारी। एनडीएच्या उपराष्ट्रपती पदासाठी श्रीकांत शिंदे उमेदवार प्रतिनिधी। एनडीएच्या पारड्यात अधिक मतं पडल्यास सर्व चित्र स्पष्ट होईल। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता। खासदार श्रीकांत शिंदे यांचं वक्तव्य। मंत्री अदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले एकाच व्यासपीठावर। अलिबागमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान उद्घाटन कार्यक्रमाला दोघांचीही उपस्थिती। मुख्यमंत्री समृद्धी ग्रामपंचायत कार्यक्रमासाठी अदिती तटकरे आणि मी एकाच मंचावर आलो। कार्यक्रमासाठी निमंत्रण आल्याने गेलो होतो। भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील। जिल्ह्याला गरज असेल तेव्हा आम्ही पूर्ण इच्छाशक्तीने हजर राहू। मंत्री अदिती तटकरे यांची प्रतिक्रिया। बीडच्या नारायणगडावर मनोज जरांगे पाटलांचं उत्साहात स्वागत। जरांगेंच्या उपस्थितीत होणार दसरा मेळावा। आरक्षणाची अंमलबजावणी न केल्यास सरकारला देणार दसरा मेळाव्यातून पुन्हा इशारा। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील जालन्याच्या महाकाळा येथील निवासस्थानी दाखल। पत्नी आणि मुलीकडून जरांगेंचं औक्षण करून स्वागत। मुंबईतील यशस्वी आमरण उपोषणानंतर जरांगे पहिल्यांदाच घरी। जी-आरमधील शब्दरचना ओबीसींसाठी अडचणीची। वेगवेगळ्या संघटना आपले मत प्रदर्शन करतायत। मीही माझ्या पद्धतीत जाणार। छगन भुजबळांची प्रतिक्रिया। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मताला किंमत नाही। विखे शेख चिल्लीप्रमाणे मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहतात। लक्ष्मण हाकेंची विखे पाटलांवर टीका। ओबीसींच्या स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमितीची बुधवारी बैठक। उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी बोलावली बैठक। बैठकीला एकूण 8 मंत्री उपस्थित राहणार। जालन्याच्या अंतरवाली सराटीच्या ग्रामस्थांनी मानले पुढारी न्यूज चॅनलचे आभार। पुढारी न्यूजनं मागील 2 वर्षांपासून मराठा आरक्षण आंदोलनाला दिलेल्या कव्हरेजबद्दल मानले आभार। कोल्हापुरात आज गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा। सभेमध्ये 2023 आणि 2024च्या कारभारावरती होणार चर्चा। गोकुळची सभा वादळी होण्याची शक्यता। कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। घड्याळ आणि जाजम खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा शिवसेनेचा आरोप। आंदोलनामध्ये गर्दी जमवण्यासाठी उत्तमराव जानकरांनी मटण पार्टी दिली। मंत्री जयकुमार गोरेंचा आरोप। माळशिरस तालुक्यातल्या 22 गावांना नीरा देवघर धरणातून शेतीसाठी पाणी मिळावं यासाठी जानकरांनी केला होता रास्ता रोको। वर्ध्यामध्ये मराठा आरक्षण संदर्भातील सरकारनं काढलेल्या शासन निर्णयाची होळी। ओबीसी एकत्रीकरण समितीनं सरकार विरोधी घोषणा देत केली शासन निर्णयाची होळी। राहुरी शहरात काढला दशक्रिया मोर्चा। नगर मनमाड रस्त्यावर अपघातग्रस्त कुटुंबांना 10 लाखांच्या मदतीची मागणी। ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी मोर्चा। मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीच्या जी-आर नंतर ओबीसी समाजात तीव्र असंतोष। जी-आर तातडीनं रद्द करण्याच्या मागणीसाठी इंदापुरात ओबीसी समाजाकडून मोर्चा। बीडमध्ये बंजारा समाज एसटीमधून आरक्षणासाठी लढणार। 15 सप्टेंबरपासून बीड शहरात निघणार मोर्चा। बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची प्रमुख मागणी। धाराशिवमध्ये बंजारा समाज आक्रमक। एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी। समाजाचं नाव बदनाम करू नका, बंजारा समाजाची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी। सरकारच्या मराठा आरक्षण जी-आर विरोधात अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीनं निषेध। अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केला निषेध। अमरावतीच्या भातकुलीमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा। शेती पिकांना सरसकट भरपाई देण्याच्या मागणीसाठी काढला मोर्चा। ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालं होतं पिकांचं नुकसान। भंडारा जिल्हा परिषद कार्यालयावर शेकडो रोजगार सेवक करणार भीक मांगो आंदोलन। 7 महिन्यांपासून रोजगार सेवकांचं मानधन थकीत। काम बंद आंदोलनानंतरही प्रशासनाचं दुर्लक्ष। नागपुरात शिवभोजन थाळी केंद्रचालकांचं आंदोलन। 6 महिन्यापासून शासनानं केंद्रचालकांचे पैसे रखडवल्यानं आंदोलन। बुलढाण्यामध्ये जी-आर रद्द करण्याच्या मागणीसाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीनं निदर्शनं। अन्यथा जरांगेंच्या आंदोलनाला तोडीस तोड आंदोलन उभारू, ओबीसी समाजाचा इशारा। एसटी प्रवर्गामधील आरक्षणासाठी बंजारा समाज बांधव आक्रमक। मराठा समाजाप्रमाणेच आमच्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करा, बंजारा समाजाची मागणी। मंत्री अशोक उईके यांच्या निवासस्थानासमोर फासे पारधी समाजाचं ठिय्या आंदोलन।
2014 पासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी आंदोलन, चर्चा करून मागण्या मार्गी लावण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसी मध्ये पुन्हा गॅस गळती. आरती ड्रग्ज कारखान्यात गॅस गळतीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर. कामगारांसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. मीरा भाईंदरमध्ये मौर्य कुटुंबियांना जेवणातून विषबाधा. विषबाधेमुळे 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू तर 5 जणांवर उपचार सुरू. कळवणच्या आदिवासी आश्रमशाळेमध्ये 3रीच्या विद्यार्थ्याला वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्यानं मृत्यू. मुख्याध्यापकाच्या टेबलावर 5 तास पडून राहिला विद्यार्थ्याचा मृतदेह. मीरा भाईंदरमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांना अन्नातून विषबाधा. 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू. विषबाधेचं कारण स्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू. पालघर जिल्ह्यातील राज्यमार्गांची दयनीय अवस्था. वाहन चालक आणि प्रवाशांचे हाल. 1 ते 1.5 किलोमीटर रस्त्याला खड्ड्यांमुळे तलावाचं स्वरूप. कांदिवलीत यादव आणि चौहान या 2 गटांमधील काठ्या आणि रॉडनं मारामारीचा व्हिडिओ व्हायरल. दुकान रिकामं करण्यावरून हाणामारी. एकाचा मृत्यू तर हत्या प्रकरणात मनसेची एंट्री. पुण्यामध्ये उकळतं पाणी अंगावर पडून युवतीचा मृत्यू. युवती एमपीएससीच्या पीएसआय परीक्षेत महाराष्ट्रातून आली होती प्रथम. बाथरूममध्ये उकळतं पाणी अंगावर सांडल्यामुळे घडली दुर्घटना. भंडाऱ्यातील रावणवाडी परिसरामध्ये आढळला दुर्मिळ चाबूक विंचू. प्रथमच हा दुर्मिळ विंचू भंडारा जिल्ह्यात आढळल्यानं सरीसृप संशोधकात आनंद व्यक्त. चंद्रपूरच्या आमटे फार्म इथं वाघाच्या हल्ल्यात कुष्ठरोगी महिलेचा मृत्यू. महिला घराबाहेर गेल्यावर केला वाघाने हल्ला. घटनेमुळे प्रकल्पातील वसाहतीत भीतीचं वातावरण. परभणीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिसरामध्ये विहिरीत आढळला 18 वर्षीय तरुणाचा मृतदेह. 5 तारखेला घरातून गाडी शिकण्यासाठी जातोय असं सांगून बाहेर पडला होता तरुण. बेळगावमध्ये 70 वर्षीय वृद्धाला ट्रकनं चिरडलं. वृद्धाचा जागीच मृत्यू. अपघात घडल्यावर ग्रामस्थांनी चालकाला पकडून अडवला रस्ता. खामगावमध्ये औषधांच्या दुकानाला भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश, मात्र आगीमुळे 25 लाखांच्या औषधांचं नुकसान. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 201 मंडळांवर होणार खटले दाखल. गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये ध्वनी मर्यादेचं उल्लंघन केल्याप्रकरणी होणार कारवाई. नाशिक शहरात घर घेणं आता सामान्यांना परवडणार. म्हाडाच्या नाशिक विभागातील तब्बल 478 घरांची विक्री होणार. शहराच्या ठिकाणी 15 ते 27 लाखात मिळणार घर. मीरा भाईंदर महापालिका 377 खाटांचं नवं रुग्णालय सुरू होणार. एकूण 14 इमारती बांधण्याचं काम सुरू. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती. नवी मुंबईच्या उरण येथील ओएनजीसी प्रकल्पाला लागली आग. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू. घटनेची तीव्रता पाहता परिसर रिकामा. आगीचं कारण अद्याप स्पष्ट. नंदुरबारमधील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये मुसळधार पावसामुळे उदय नदीला पूर आल्यामुळे सातपुड्यातील प्रसिद्ध बारामुखी धबधबा प्रवाहित. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर रोडवर भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत दुचाकीवरील 3घांचा मृत्यू. स्कॉर्पिओ रॉंग साईडनं आल्यानं घडला अपघात. पती पत्नीसह 1 वर्षाच्या चिमुकलाचा मृत्यू. अकोल्याच्या पातूर महामार्गावर टँकरचा अपघात. अपघातामध्ये चालकाचा जागीच मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं झाला अपघात. अमरावतीच्या मार्डी इथं गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये छोटा हत्तीचा अपघात. अपघातामध्ये 12 गणेश भक्त जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. कुऱ्हा रोडवर घडली दुर्घटना. नाशिकच्या आनंदवली परिसरामध्ये 2 दिवसांपूर्वी वाहून गेलेला मृतदेह सापडला. रामकुंड परिसरामध्ये सापडला तरुणाचा मृतदेह. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. कोल्हापुरात मद्यपी टोळक्याकडून खासगी बसवर दगडफेक. बस चालकावर चाकू हल्ला. ट्रॅव्हल्सनं हॉर्न वाजवला म्हणून राग आलेल्या मद्यपी तरुणांनी केला हल्ला. शनी शिंगणापूर देवस्थानामध्ये भाविकांच्या सुसूत्रतेसाठी 5 पुरोहितांची नियुक्ती. मात्र ऑनलाईन अभिषेक घोटाळ्याच्या आरोपानंतर शनी देवस्थान ट्रस्टींना उशिरा जाग. नागपूर महानगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रिम कुंडामध्ये गेल्या 10 दिवसात झाल्या 1,61,000 गणेश मूर्ती विसर्जित. मातीच्या मूर्तीचं प्रमाण 94% तर पीओपीच्या मूर्तीचं प्रमाण 5%.